त्यांचे 10 कार्यक्रम घ्या, फक्त आमचा काही रामलल्ला आम्हाला चालत नाही. हा संविधानाचा दिवस आहे. हे सर कशी काय म्हणत झाली पोरक शाही पोरक शिक्षकांना सांगितल्याशिवाय बोलणार आहेत का? एका बाजूला आम्ही धर्मांधता मानतो आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या धर्माचा मानतो. आज भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राधानगरीत निघालेल्या प्रभात फेरीत एका विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा फलक समोर घेऊन भारत मातेऐवजी जय श्रीरामच्या घोषणा दिल्याची घटना घडली. तर दुसऱ्या एका शाळेने येथील तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात रामलल्लाची गाणी देखावा सादर करून व जय श्रीरामाचा घोष केला. या घटनेचा विरोध भीमबांधव आणि उपस्थित काही नागरिकांनी केला. बाबा, खमंग म्हणजे काय? याला म्हणतात खमंग, गोकुळ तुपातलं. खमंग म्हणजेच गोकुळ तूप. इथल्या काही विद्यालयांनी भाजपांचे बोर्ड लावले, रामाचा जयघोष केला. वास्तविक आजच्या दिवशी भारत मातेचा जयघोष व्हायला पाहिजे होता, भारत मातेची पूजा व्हायला पाहिजे होती. पण असं न होता जय श्रीरामाच्या घोषणा दिल्या. भारताच्या झेंड्याऐवजी रामाचे झेंडे आणले गेले आणि तहसीलदार कार्यालयामध्ये जो सांस्कृतिक कार्यक्रम झाला, या कार्यक्रमामध्ये रामलल्लाचा अर्धा तासाचा कार्यक्रम केला. आमचा कुठल्या धर्माला विरोध नाही, पण ज्या संविधानानं धर्मनिरपेक्षता शिकवली त्याच दिवशी या धर्मनिरपेक्षता तिलांजली देऊन तिथं एका धर्माचं अवडंबर माजवलं गेलं. राम सीता यांचा जयघोष केला आणि फुले शाहू आंबेडकरांचा चुकूनही उल्लेख केला नाही. जे झेंडे नाचवले ते एका विशिष्ट पक्षाचे नाचवले. त्यामुळं त्या प्रशासनाचा आणि तहसील प्रशासनाचा आम्ही आंबेडकरी जनतेच्या वतीनं जाहीर निषेध करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. यावेळी प्राध्यापक चंद्रशेखर कांबळे, संजय पाचवडेकर, राजू ढाले, ओंकार मरगळे, रवी मरगळे, प्रथमेश मोरे, वेदांत कांबळे, प्रमोद कांबळे, प्रतीक कांबळे, गणेश शिंदे, संकल्प मोरे, शुभम लाड, दयानंद कांबळे आदी प्रमुख भीमसैनिकांनी त्यावर आक्षेप घेत प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध केला. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.